नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आणि हा माझ्याही मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल. आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की जानेवारी महिन्यात देशातील बाजारात कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा भाव दिसायला लागलाय तो 69 ते 72 सेंटच्या दरम्यान दिसत आहे. कापसाची ही जी बाजारभाव पातळी आहे तर ती तुम्हाला सांगतो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला मागच्या 1-1.5 महिन्यापासून दिसायली आणि तुम्हाला सांगतो 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची भाव पातळी याच रेंजमध्ये राहणार. यामागचं कारण सांगतो. कसं आहे, आता ख्रिसमसच्या सुट्ट्या तुम्हाला माहिती आहे की डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा आणि याच्यामुळं कापसाच्या भावात सुधारणेला अजिबात इथं वाव नाही. आणि लगेच ख्रिसमस झाली म्हणजे सुट्ट्या संपल्या की लगेच भाव वाढतील अशी पण शक्यता नाही. यामुळे इथून 15 जानेवारीपर्यंत कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसत नाही. पण 15 जानेवारीनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात तेजी येऊन जर बाजारभाव पातळी सुधारताना दिसली व बाजारभाव 75 सेंटच्या दिशेनं वाटचाल करू लागला तर आश्चर्य वाटायला नको. हीच परिस्थिती आपल्या देशात सुद्धा राहणार. देशात भाव पातळी 15 जानेवारीपर्यंत 6,900 ते 7,300च्या दरम्यान राहणार. 15 जानेवारीनंतर आपल्याला देशातील बाजारात कापसाची जी विक्री आहे ती कमी होताना दिसणारे, मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन व आंतरराष्ट्रीय बाजारातील काही प्रमाणातील तेजी यामुळे कापसाचा भाव हा 31 जानेवारीपर्यंत 7,500 पार जाण्याची आहे दाट शक्यता. म्हणजे काय की जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात तेजी येणार की मंदीचे चान्स अजिबात नाहीत. तेजी मात्र 200-300ची येऊ शकते एवढं खरं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, विक्री करत असताना की कापसाचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणून आपण फार घाईघाईने सध्या कापूस विक्री करू नका. जर आपण कापसाचा स्टॉक 3 महिन्यापर्यंत केला तर 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल आपला फायदा होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.